नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीला पाहूया. 50 खोके घेण्याच्या आरोपांवरून आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यातला वाद चांगलाच पेटलाय. बच्चू कडू यांनी रवी राणांना 1 तारखेचं अल्टिमेटम दिलंय. या वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार रवी राणा यांची आज वर्षा बंगल्यावर बैठक होतीये. वर्षा बंगल्यावरच्या या बैठकीमध्ये या सगळ्या वादावर काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही माझे नेते आहेत. त्यांनी मला बोलवल्यामुळे मी आज मुंबईला जात आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ते सुद्धा माझे नेते आहेत आणि नेत्यांनी बोलल्यानंतर जावं लागतं. म्हणून मी सकाळी आज 6 वाजता अमरावतीत निघालो आणि 9:35च्या फ्लाईटने मी मुंबईला जाणार. आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. विशाल, बच्चू कडू आणि रवी राणा या वादावर आज तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, कारण स्वतः मुख्यमंत्री या सगळ्या प्रकरणी मध्यस्थी करतायत. विशाल, काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच अजिंक्य, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्या सगळ्या प्रकरणावरती आता मध्यस्थी करताना आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर आमदार रवी राणा हे नागपूरवरून निघालेले आहेत. थोड्याच वेळात ते वर्षा या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. ज्या पद्धतीनं बच्चू कडू आणि रवी राणा यांचं जे एक प्रकारचं वाकयुद्ध जे आहे हे सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. बच्चू कडूंकडनं रवी राणा यांना अल्टिमेटम सुद्धा देण्यात आला होता. कायदेशीर नोटीस देण्याची सुद्धा भाषा जी आहे ही बच्चू कडू यांच्याकडनं करण्यात आली होती आणि या सगळ्या वादावरती आता मुख्यमंत्र्यांनी थेट लक्ष घातलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. थोड्याच वेळात रवी राणा वर्षा बंगल्यावरती पोहोचतील. त्यानंतर नेमकं मुख्यमंत्री रवी राणा यांना काय सांगतात किंवा बच्चू कडू यांची मुख्यमंत्री कशा पद्धतीनं समजूत घालतात हे पाहणं गरजेचं असणार आहे, महत्त्वाचं ठरणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिंदे फडणवीस सरकार आल्यामुळे काहीशी नाराजी जी आहे ही दोन्ही पक्षांमधील काही नेत्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत होती. याच्या आधी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांचा सुद्धा वाद जो आहे हा समोर आला होता. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा या प्रकरणात लक्ष टाकल्यानंतर हा वाद काहीसा मिटलेला आपल्याला पाहायला मिळत होता. हे एक उदाहरण आहे. आणि आता पुन्हा एकदा रवी राणा आणि बच्चू कडू यांचं एक प्रकारचं वाकयुद्ध जे आहे हे सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीनं रवी राणा यांनी बच्चू कडूंवरती आरोप केलेले आहेत, या आरोपांवरून बच्चू कडू जे आहेत ते अत्यंत आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यांचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले होते आणि कायदेशीर नोटीस देण्याची भाषा सुद्धा जी ही बच्चू कडू यांच्याकडनं करण्यात आली होती. त्यामुळे आज रवी राणा यांची मुख्यमंत्री कशी समजूत घालतात किंवा काही त्यांना समज देण्यात येते का हे सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे. कारण का उपमुख्यमंत्र्यांकडनं सुद्धा रवी राणा यांना बोलावणं आलेलं आहे. त्यामुळे एकीकडे सरकारमध्ये दोन्ही पक्ष असताना अशा पद्धतीची जर वक्तव्य केली तर नाराजी आहे ही वाढू शकते किंवा नाराजीमुळे काही कार्यकर्ते जे आहेत हे पक्षापासून दुरावले जाऊ शकतात. त्यामुळे रवी राणा यांनी केलेल्या या स्टेटमेंटमुळे रवी राणांना समज दिली जाते का किंवा याच्यातून कशा पद्धतीनं तोडगा काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जिंक्य विशाल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. ठाकरे पक्षाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर पुन्हा एकदा पोलिसांच्या फेऱ्यात अडकल्यात. एसआरए घोटाळा प्रकरणी पोलिसांकडून 2 वेळेला त्यांची चौकशी करण्यात आलेली आहे. तर किशोरी पेडणेकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून जाणीवपूर्वक आपल्याला हा त्रास दिला जात असल्याची टीका त्यांनी केलेली आहे. किशोरी पेडणेकर चौकशीच्या फेऱ्यात. एसआरए घोटाळ्या प्रकरणी होणार चौकशी. किशोरी पेडणेकरांनी आरोप फेटाळले. एसआरए घोटाळा प्रकरणी ठाकरे पक्षाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. कारण पुन्हा एकदा त्यांच्या मागे पोलीस चौकशीचा ससेमिरा लागलाय. भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी एसआरए घोटाळा प्रकरणी आरोप केल्यानंतर दादर पोलिसांनी पेडणेकरांची चौकशी केली. मात्र किशोरी पेडणेकरांनी हे आरोप फेटाळून लावले. दबाव तंत्राचा वापर करून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा पलटवार पेडणेकर यांनी केलाय. प्रत्येक गोष्टीला आरोपीच्या पिंजरात उभे करतात कारण नसताना. एसआरएनी कळवलंय की किशोरी पेडणेकरांचं काही नाही. मी मुख्यमंत्र्यांना मी पण विनंती करते, मी तुमच्या माध्यमातून विनंती करते, वारंवार
दबाव तंत्राने आवाज बंद करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो त्यांनी कायम ठेवलेला आहे। किशोरी पेडणेकर यांनी वरळीच्या गोमाता जनता SRA प्रकल्पातील 6 सदनिका अनधिकृतरित्या हस्तगत केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय। आम्ही SRA मधून कन्फर्म केले की किशोरी पेडणेकरांना कोणतेही गाळे अलॉट झाले नव्हते। अर्धा डझन गरीब झोपडपट्टी वासियांचे गाळे ढापणारा पेडणेकर ताईची चौकशी न्यू मरीन लाईन पोलीस स्टेशन, दादर पोलीस स्टेशन SRA ने सुरू केली आहे। ही हिशोब तर द्यावाच लागणार। किरीट सोमय्यांनी यापूर्वी सुद्धा पेडणेकर यांच्यावर या प्रकरणी आरोप केले होते। मात्र आता सत्तांतरानंतर पुन्हा एकदा त्यांनी पेडणेकरांच्या विरोधात आघाडी उघडली आहे। सोमय्या यांच्या या आरोपांनंतर पेडणेकर यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागलाय। त्यामुळे आगामी काळात त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। काय पेपर आहे तुझ्याकडे? आपण आहे पण मग दाखवणार नाही ना? हा कोणाचा? तुझा म्हणजे कोणाचा? ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। दरम्यान किशोरी पेडणेकर यांच्या या वक्तव्याचा खासदार नवनीत राणांनी ट्विटरवरून समाचार घेतलाय। ताई 2 दिवस लॉकअप मध्ये ठेवलं, 13 दिवस जेल मध्ये मला ठेवलं, खोटे गुन्हे टाकून एका महिलेला जेल मध्ये टाकणं, लॉकअप मध्ये टाकणं, लॉकअप मध्ये मला त्रास देणं, जेल मध्ये त्रास देणं, तेव्हा तुमची महिलांबद्दलची संवेदनशीलता कुठे गेली होती? म्हणूनच जशी करणी तशी भरणी अशा आशयाचं ट्विट नवनीत राणा यांनी केलेलं आहे। एकीकडे एअरबस प्रकल्पावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवलेली असताना राज्यात लवकरच काही मोठे प्रकल्प येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। या विषयावर पंतप्रधानांशी चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलंय। एअरबसवरून मुख्यमंत्र्यांचा पलटवार, राज्यात लवकरच मोठा प्रकल्प येणार। या राज्यातल्या तरुणाईला हाताला काम मिळालं पाहिजे, यासाठी मोठे प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये आणले जातील। विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड, टाटा एअरबस प्रकल्पावरून राजकीय वादाला तोंड फुटलंय। विरोधकांनी शिंदे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय। शिंदे सरकारमुळे एक एक करत प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। चौथा मोठा प्रकल्प निघून गेल्यानंतर हातातून निघून गेल्यानंतर जेव्हा उद्योग मंत्री सप्टेंबरमध्ये एखाद्या चॅनलवर जाऊन हमखासपणे सांगतात, छाती ठोकून सांगतात की आम्ही केंद्राकडे जाऊ आणि एअरबस टाटा आणू आमच्याकडे, मिहानमध्ये तो आणणार आहोत आम्ही, मग तो निघून कसा गेला? एक तर उद्योग मंत्री खोटं बोलत होते किंवा इतर काय घडलं पडद्यामागे आम्हाला माहिती नाही, पण उद्योग मंत्र्यांचा राजीनामा घेणार का? कारण महाराष्ट्राला उद्योग मंत्र्यांचा राजीनामाच हवा आहे। विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याकरता आता खुद्द मुख्यमंत्री पुढे सरसावलेत। राज्यात लवकरच मोठे प्रकल्प येतील असा दावा एकनाथ शिंदेंनी केलाय। या संदर्भात पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं। भविष्यामध्ये या राज्यामध्ये मोठमोठे उद्योग आले पाहिजे, या राज्यातल्या तरुणाईला हाताला काम मिळालं पाहिजे, यासाठी हे राज्य जे आहे हे प्रयत्न करतंय। आणि प्रधानमंत्री महोदयांनी देखील आपल्याला आश्वासन दिलंय की यापुढे मोठे प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये आणले जातील। टाटा एअरबसवरून आता भाजप नेत्यांनाही विरोधकांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। टाटा एअरबसशी मविया सरकारनं कोणताही करार केला नव्हता असा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलाय। सप्टेंबर 2021 लाच जो प्रकल्प गुजरातला जाईल असं म्हणतो, त्याला महाराष्ट्रात आणण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न किंवा एखादी चिठ्ठी, माझा प्रश्न थेट आहे, उद्धवजींची चिठ्ठी, आदित्यजींची चिठ्ठी आणि प्रयत्न किंवा एखाद्या मीटिंगचे मिनिट्स त्यांनी दाखवावे, मग प्रश्न उपस्थित करावेत। वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाचा वाद शमतो न शमतो तोच आता टाटा एअरबस प्रकल्पावरून राजकीय वादाची ठिणगी पडली आहे।
हा प्रकल्प हातचा गेल्यामुळे तब्बल 22,000 कोटींच्या गुंतवणुकीवर पाणी फिरल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय, तर सत्ताधाऱ्यांनी मविया सरकारवर खापर फोडलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यातून 4 प्रकल्प बाहेर गेल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय। यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना उत्तर देत जे प्रकल्प बाहेर जात आहेत त्या सगळ्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढणार असल्याचं सांगितलंय। आम्ही काय प्रयत्न केले, कॅबिनेट सब कमिटीची मीटिंग कधी झाली, हायपॉवर कमिटी का झाली नाही, किती प्रकल्पाचे एमओयू झालेले आहेत। एमओयू होणं म्हणजे प्रकल्प आले असं होत नाही। एमओयू झाल्यानंतर त्यांना तुम्ही लँड अलॉट केली आहे का, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू आहे का, त्याच्यामध्ये रोजगार निर्माण झालाय का, हे महत्वाचं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की काही दिवसानंतर नक्की आमचं सरकार आल्यानंतर उद्योग विभागामध्ये आम्ही काय काय केलं हे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवू, नक्की काढू ना। वेदांता फॉक्सकॉन नंतर 22,000 कोटी रुपयांचा टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचा या प्रकरणी आता राजीनामा मागितलाय। महाराष्ट्रात जी काही गुंतवणूक येणार होती ती इतर राज्यात गेलीय, कदाचित इतर राज्यात निवडणुकीसाठी ही गुंतवणूक गेली असेल असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केलाय। तर मंत्रिपद गेल्यामुळे आदित्य ठाकरे यांचा संताप होत असल्याचा पलटवार उदय सामंत यांनी केलाय। की चौथा मोठा प्रकल्प निघून गेल्यानंतर हातातून निघून गेल्यानंतर जेव्हा उद्योग मंत्री सप्टेंबरमध्ये एखाद्या चॅनलवर जाऊन हमखासपणे सांगतात, छाती ठोकून सांगतात की आम्ही केंद्राकडे जाऊ आणि एअरबस टाटा आणू आमच्याकडे, मिहानमध्ये तो आणणार आहोत आम्ही, मग तो निघून कसा गेला? एक तर उद्योग मंत्री खोटं बोलत होते किंवा इतर काय घडलं पडद्यामागे आम्हाला माहिती नाही, पण उद्योग मंत्र्यांचा राजीनामा घेणार का? कारण महाराष्ट्राला उद्योग मंत्र्यांचा राजीनामा आज हवा आहे। आणि राजीनामा कोणी मागावा, राजीनामा कोणी मागावा असा देखील उल्लेख झाला की मी 3 पक्ष फिरून आलो, पण मी 3 पक्ष फिरून जरी आलो तरी पहिल्या टर्मला देखील माझ्या जीवावर निवडून आलो। दुसरा कुठच्याही पक्षातला आमदार मी माझ्या मतदारसंघात घेतला नाही। दुसऱ्या टर्मला मी 12,000 मतांना निवडून आलो, तिसऱ्या टर्मला मी 41,000 मतांना निवडून आलो। आणि रत्नागिरीच्या इतिहासामध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये जो शिवसेनेचा आमदार नव्हता तो माझ्या रूपानं निवडून आला 41,000 मतांना, आणि या निवडणुकीला मी 89,000 मतांना निवडून आलो। एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। मुंबईतल्या लालबाग परिसरात उद्धव ठाकरेंच्या पक्षानं बॅनर लावत राज्य सरकारवर टीका केली आहे। विशेष म्हणजे भाजपच्या मुंबईत बदल घडवूया या बॅनर समोरच हा नवीन बॅनर लावला गेलाय। याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी विशाल पाटील यानं। राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे आता पोस्टर वॉर मुंबईत पाहायला मिळतंय। सध्या मी लालबाग परिसरात आहे आणि लालबाग परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं पोस्टर जे आहेत हे लावण्यात आलेले आहेत। आपण जर लालबाग परिसरात पाहायला गेले तर ज्या पद्धतीनं हे पोस्टर लावण्यात आलेले आहेत, आपल्याला माहिती आहे गुजरातमध्ये प्रकल्प गेल्यामुळे शिंदे फडणवीस सरकारवरती सध्या ठाकरे गट जो आहे हा आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि अशाच पद्धतीचे बॅनर जे आहेत हे लावण्यात आलेले आहेत आणि बॅनरवरती स्पष्टपणे आशय लिहिण्यात आलेला आहे, मुंबईसह महाराष्ट्रातील तरुणाई विचारते यासाठीच हवाय बदल का? कारण का आपल्याला माहिती आहे भाजपकडनं गेले काही दिवस मुंबईत बदल हवा महानगरपालिकेच्या दृष्टीनं हे बॅनर जे आहेत हे मुंबईत लावले जात आहेत। बदल हवा अशा पद्धतीचे बॅनर भाजपकडनं लावण्यात येत आहेत आणि त्यालाच प्रत्युत्तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं देण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नेमका बदल कशासाठी हवाय, राज्यातील प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी बदल हवाय का, अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे हा या बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या पद्धतीनं राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला गेलेले आहेत यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना जी आहे ही आता एकही संधी शिंदे फडणवीस सरकारला अडचणीत आणण्याची सोडत नाहीये। त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा पोस्टर वॉर जे आहे हे आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। महाराष्ट्रातली सत्ता गेल्यानं महाविकास आघाडीचे नेते आधीच चिंतेत आहेत। त्यातच आता शिंदे फडणवीस सरकारनं महाविकास आघाडीच्या नेत्यांची चिंता आणखी वाढवणारा एक निर्णय देखील घेतलाय। सरकारनं महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची सुरक्षा हटवली आहे, पण त्याच वेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ झाल्यानं नार्वेकरांच्या पक्षांतराच्या चर्चेनं पुन्हा एकदा जोर धरलाय।
शिंदे फडणवीस सरकारचा मवियाला दणका. मवियाच्या अनेक नेत्यांची सुरक्षा काढली. मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत मात्र वाढ. उद्धव ठाकरे शरद पवारांची सुरक्षा जैसे थे. महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आल्यावर आता महाविकास आघाडीतील काही बड्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे, तर काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. तुरुंगात असलेल्या शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची सुरक्षा हटवण्यात आली आहे, तर काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. माझं म्हणणं असं आहे की या सगळ्याचं जे आहे त्यांनी परत एकदा पुनर्विचार करावा. कोणाकोणाचं काढणे त्यांचं ठीक आहे. एखादा थोडं एखादा कमी केला पोलीस वगैरे तर मी ते समजू शकतो, पण पार एकदम टोटल कपात करायची हे बरोबर नाही. एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करतानाच शिंदे फडणवीस सरकारनं शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र वाढवली आहे. आधी एक्स श्रेणीची सुरक्षा असलेल्या नार्वेकरांना आता Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. माझ्या राजकीय जीवनामध्ये माझ्या आयुष्यातला जो टर्निंग पॉईंट होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं शिवसेनेमध्ये येताना, त्याच्यामध्ये मला मिलिंदजी नार्वेकरांनी प्रचंड मोठं सहकार्य केलेलं होतं. आम्हाला प्रत्येक माणसाला मिलिंदजी नार्वेकरांचं सहकार्य आहे. मी एक वाक्य बोललो ते फक्त तुम्ही विसरला. मी असं म्हटलं की राजकीय जीवनामध्ये कोण कुठच्या पक्षामध्ये आहे याच्यापेक्षा व्यक्ती महत्वाची आहे, आणि त्यांना जर अशी अडचण भासली तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत. याचा अर्थ ते आमच्या सोबत बाळासाहेबांच्या शिवसेनेत आले असं होत नाही, आणि आले तर नक्की स्वागत करू, तो पण प्रश्न नाही. पण मी सांगितलं असं की ते एक व्यक्ती म्हणून आम्हाला महत्वाचे आहे आणि त्या व्यक्तीबरोबर आम्ही सोबत आहोत. जी सिक्युरिटी पुरवली जाते ती सत्ताधारी म्हणून किंवा विरोधक म्हणून अशी नसते, तर ती त्यांच्या एकूणच राजकीय धोका काय, त्या ठिकाणी राजकीय धोका काय आहे का याचा विचार करून पुरवली जाते. आणि मला वाटते आत्ताच्या सिक्युरिटी कमी करत असताना कुठंतरी ह्याला राजकीय कलर किंवा राजकीय वास येतोय, कारण की अगदीच वेगळ्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी केल्या जातात अशी शंका आहे. मवियाच्या अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत मात्र कोणताही हस्तक्षेप करण्यात आलेला नाही. पण या सगळ्या सुरक्षेच्या उलटफेऱ्यात नार्वेकरांची सुरक्षा वाढल्यानं अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबादमधल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या होत्या. या दौऱ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता टोलेबाजी केली आहे. सगळ्यांना मी कामाला लावलंय असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर भाष्य केलंय. तर दुसरीकडे विरोधकांच्या आरोपांना कामानं उत्तर देऊ, उद्योगाच्या बाबतीमध्ये ज्या चर्चा सुरू आहेत त्या बाबतीत उद्योगमंत्री बोलतील, पण भविष्यात मोठे प्रकल्प राज्यात येतील असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलंय. मी मुख्यमंत्री पदासाठी हा निर्णय घेतलेला नाही, मी लोकांच्या न्यायासाठी हा निर्णय घेतल्याचा टोला देखील त्यांनी लगावलाय. अडीच वर्ष जे देवेंद्रजींच्या काळामध्ये त्याही मंत्रिमंडळात मी होतो, जे प्रकल्प सुरू झाले त्यांच्या मुख्यमंत्री कारकिर्दीत ते सगळे गेले 2.5 वर्षामध्ये थांबले. मग पाण्याचे मोठे प्रकल्प असतील, दुष्काळग्रस्त भागातले प्रकल्प असतील, विकासाचे प्रकल्प असतील, आम्ही आल्यानंतर हे सगळे प्रकल्प आम्ही वॉर रूम मध्ये घेतले. प्रत्येक प्रकल्पाचं आम्ही मॉनिटरिंग करतोय. प्रत्येक प्रकल्प हा वेळेमध्ये पूर्ण झाला पाहिजे, किंबहुना वेळेच्या आधी पूर्ण झाला पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे, हा आग्रह आमचा आहे. 50 कोटी त्याला 2 ट्रक लागतील. 50 गुणिले 50 किती ट्रक लागतील? हे बोलायचं, तुमच्याकडे काहीच नाही दुसरं बोलायला. आणि कोण पैसे देणार? मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे झालाय. हे माझे सगळे सोबती, माझे सवंगडी गेले अनेक वर्ष माझ्याबरोबर काम करतायत.
मग आमचे 40 आमदार असतील, 10 आमचे अपक्ष आमदार, त्यामध्ये सगळे लोक आणि हे सगळे माझे सहकारी आहेत. ते एका भूमिकेतून माझ्याबरोबर आलेत. पैशाच्या लालसेपोटी एकही आमदार माझ्यासोबत आलेला नाही, एकही आमदार, आणि कुठल्या दडपणाखाली घाबरून देखील आलेलं नाही. मी मगाशीच सांगितलं भाषणामध्ये की 40 आमदार शिवसेनेचे, 10 आमचे मित्रपक्ष आहेत, अपक्ष आमदार आहेत. यांनी एका भावनेपोटी, एका या राज्याच्या विकासाची भूमिका घेऊन, बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय. त्यामुळे इथे पैशाचा विषय कुठेही येत नाही, येणारही नाही. हे सर्व कार्यकर्ते, हे सर्व आमदार माझ्यासोबत मनापासून आलेले आहेत आणि मनापासून त्यांनी हा निर्णय घेतलाय, मनापासून त्यांनी उठाव केलेला आहे. वेदांता आणि एअरबस प्रकल्पावरून ओरड करणाऱ्या विरोधकांना आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय. महाविकास आघाडी सरकारनं प्रकल्प राज्यात थांबवण्यासाठी काय प्रयत्न केले याचे पुरावे द्यावेत, एमओयूची एकतरी कॉपी द्यावी, असं थेट आव्हान आशिष शेलार यांनी दिलंय. कोणतेही पुरावे नसताना केवळ आरोप केले जात आहेत असंही शेलार म्हणाले. तसंच भाजपची नोव्हेंबरमध्ये जागर यात्रा निघणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे. यावेळेला त्यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. प्रकल्प आणि महाराष्ट्र या विषयामध्ये खोट्याचे धुवारे पसरवले जात आहेत. त्यावर मी भाष्य एवढंच करीन की असत्य आणि असत्य पसरवलं जात आहे. थेट सवाल आहे, 2.5 वर्षामध्ये तुम्ही केलेल्या एमओयूचा एखादी कॉपी या एअरबस प्रकल्पाची तुम्ही दाखवा. सप्टेंबर 2021लाच जो प्रकल्प गुजरातला जातोय, जाईल असं म्हणतो, त्याला महाराष्ट्रात आणण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न किंवा एखादी चिठ्ठी. माझा प्रश्न थेट आहे, उद्धवजींची चिठ्ठी, आदित्यजींची चिठ्ठी आणि प्रयत्न किंवा एखाद्या मीटिंगचे मिनिट्स त्यांनी दाखवावे, मग प्रश्न उपस्थित करावेत. मुंबईभर भारतीय जनता पार्टी जागर मुंबईचा ही यात्रा मी आणि आमचे सहकारी नोव्हेंबर महिन्यामध्ये काढणार आहोत. लपून छपून बोलणाऱ्यांवर थेट प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. मतांसाठी लांगुल चालन करण्याच्या विरोधामध्ये मुंबईकरांना सजग करण्याची आवश्यकता आहे. मुंबईच्या विकासाच्या आड कोण हे स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. आणि भ्रम आणि खोटाचं राजकारण करणाऱ्यांना उघड पाडण्याची आवश्यकता आहे. जागर मुंबईचा ही यात्रा नोव्हेंबर महिन्यामध्ये मी आणि आमचे सगळे सहकारी पूर्ण मुंबईत भारतीय जनता पक्षाची काढू. देवेंद्रजींच्या नेतृत्वात सत्य जनतेसमोर पोहोचवू. ही जागर यात्रा 36 विधानसभांमध्ये, पहिल्या फेरीमध्ये आम्ही 36 विधानसभा पूर्ण करू. त्यानंतर आमच्या आघाड्या, विविध मोर्चे आणि वॉर्ड या स्तरापर्यंत घेऊन जाऊ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सळो की पळो करू एवढे प्रश्न मुंबईकरांच्या मनात आहेत. त्यांचा आवाज भारतीय जनता पार्टी बनेल. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटावर जोरदार पलटवार केलाय. बाळासाहेबांच्या शिवसेनेवर केल्या जाणाऱ्या 50 खोके एकदम ओके या टीकेला नंदुरबारमधल्या जाहीर सभेत त्यांनी जळजळीत उत्तर दिलंय. 50 खोक्यांना जोरदार उत्तर. 50 आमदार एकदम ओके, घरी बसवले माजलेले आम्ही बोके. घरी बसवले माजलेले बोके. जे बोके आहेत ते बोके आम्ही घरी बसवले. बाळासाहेबांची शिवसेनेचा पलटवार. शिवसेनेशी आम्ही गद्दारी केली नाही, उलट शिवसेना वाचवण्याकरता आम्ही हे काम केलंय. गुलाबराव पाटलांचा थेट हल्ला बोल. अरे तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा दे धूमधाम से. राजकारणात आता खोके विरुद्ध बोके. 50 आमदार एकदम ओके, घरी बसवले माजलेले आम्ही बोके.
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महाविकास आघाडीकडून बाळासाहेबांची शिवसेना आणि अपक्ष आमदारांवर 50 खोके घेतल्याचा आरोप केला जातोय। जाहीर सभा असोत किंवा विधान भवनाच्या पायऱ्या, सगळीकडेच विरोधकांनी 50 खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी सुरू ठेवली आहे। बाळासाहेबांची शिवसेनेनं आता या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। गुलाबराव पाटलांनी जाहीर कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाला जोरदार टोले हाणले। शिवसेनेशी आम्ही गद्दारी केली नाही, उलट शिवसेना वाचवण्याकरता आम्ही हे काम केलंय। 50 आमदार एकदम ओके, घरी बसवले माजलेले आम्ही बोके। जे बोके आहेत ते बोके आम्ही घरी बसवले। 50 खोक्यांचा आरोप करणाऱ्या विरोधकांची गुलाबराव पाटलांनी खिल्ली उडवली। 50 खोके बिलकुल ओके। पश्चिम बंगालला रेड पडली, 27 करोड रुपये सापडले। 27 कोटी रुपये आणायला एक टेम्पो लागली। आता आम्ही 40 फुटलो। सत्तार साहब कौन सी ट्रक लाया था अपने नोट ले जाने के लिए, जरा नंबर बताओ। अरे तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बम्बू भी लगा देंगे तो लगा दे धूमधाम से। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवसेना ठाकरे गटाचा समाचार घेतला। विरोधकांकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही, त्यामुळे बेछूट आरोप केले जात आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। 50 कोटी, त्याला 2 ट्रक लागतील। 50 गुणिले 50 किती ट्रक लागतील? हे बोलायचं, तुमच्याकडे काहीच नाही दुसरं बोलायला। राजकारणात प्रतिस्पर्धी पक्षाला नामोहरम करण्याकरता आणि हिणवण्याकरता एखाद्या मुद्द्यावरून टीका केली जाते। शिवसेना ठाकरे गटानं 50 खोक्यांचा मुद्दा हाती घेतला होता। त्या मुद्द्यावर माजलेले बोके असा वाक्यप्रयोग करून बाळासाहेबांची शिवसेनेनं जशास तसं उत्तर दिलंय। त्यामुळे आता ही राजकीय लढाई कोणत्या वळणावर जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। घरी बसवले माजलेले आम्ही बोके। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी IIT बॉम्बे मधल्या कार्यक्रमात तुफान फटकेबाजी केली आहे। यावेळेला त्यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढणार असून त्यावेळच्या निवडणुकीत मी स्वतः प्रचार करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। फोटो लावणार नाही, कटआउट लावणार नाही, खाऊ पिऊ घालणार नाही हे मी ठरवलंय। माझ्या हिशोबानं मी निवडणूक लढणार आहे आणि मी 5 लाख मतांनी जिंकून येईन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। मैं तो पब्लिक लीडर हूँ, पार्लियामेंट का मेंबर हूँ, और ऐसे कॉन्स्टिट्यूंसी में चुनाव लड़ा कि जब मुझे मनाही की गई थी यहाँ से मत लड़ो, और अभी मैं चुनाव लड़ा, इस बार 3.5 लाख वोटों से आया हूँ। अगले चुनाव में 5 लाख से ज़्यादा वोटों से जीतूंगा। और मैंने अभी तय किया है कि मैं फोटो नहीं लगाऊंगा, कटआउट नहीं लगाऊंगा, खिलाने पिलाने की बात ही नहीं। अब चुनाव मेरे हिसाब से चलेगा, जिसको देना है वोट दे, नहीं देना वो मत दे। मुझे विश्वास है लोग देंगे। पुढची महत्त्वाची बातमी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केलेला होता। आमदार कैलास पाटील यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संवाद साधला। उपोषण मागे घेण्याबाबत आणि मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कैलास पाटील यांच्या दरम्यान संवाद झाल्याची देखील माहिती मिळते। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। बालाजी निरफळ आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। बालाजी, काय नेमकी माहिती? अजिंक्य 7 दिवसापासून जे आहे ते कैलास पाटील यांचं आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे। त्यांची तब्येत काल खालावली होती। आता आज विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे शिवसेनेचे नेते जे आहे ते अंबादास दानवे हे आज कैलास पाटील यांच्या भेटीसाठी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावरती आले आहे। उपोषण स्थळी सध्या त्यांची भेट सुरू आहे। त्या अगोदर त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशीही भेट घेऊन सगळी मागण्या ज्या आहेत ते परिस्थिती मागण्याची काय आहे, कुठपर्यंत या सगळ्या मागण्याचा विचार केला गेला प्रशासनाकडून याची माहिती घेतली। त्याच्यामध्ये प्रमुख मागण्या ज्या आहेत ते काही कंपनी विमा कंपनीवर कारवाई करण्यात आलेली आहे। 201 कोटीचे जे काही पैसे जे विमा कंपनीचे होते त्याच्या याद्या प्रशासनानं बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे। आणि जी आता जी सततचा पाऊस आणि जी ओला दुष्काळाची जी मागणी आहे या निधीबाबत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुद्धा चर्चा झालेली आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये याला पैशाची तरतूद करा अशी मागणी यांच्याकडनं केलेली आहे. आणि मुख्यमंत्री फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांची सुद्धा कैलास पाटलांची फोनवरनं चर्चा झालेली आहे. आणि पक्षप्रमुखांनी सुद्धा यांना उपोषण मागे घेण्याच्या सूचना ज्या आहेत त्या केल्या आहेत. आता एकूण सगळी परिस्थिती पाहता एवढी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर कैलास पाटील नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलेलं आहे. अजिंक्य. बर बालाजी, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत ती म्हणजे दलित समाजातील मृत तरुणावर स्मशानभूमी शेजारी अंत्यसंस्कार करण्यावरून वाद निर्माण झालाय. कोल्हापुरातल्या चंदगड तालुक्यातल्या हलकर्णी इथं यावरनं मोठा तणाव निर्माण झाला होता. गावातल्या काही ग्रामस्थांनी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायला विरोध केल्यानं दलित समाजातल्या लोकांनी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या केलेला होता. पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला आणि त्यानंतर तब्बल 8 तासांनी या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. ज्ञानेश्वर साळुखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. ज्ञानेश्वर, सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? चंदगड तालुक्यातील हलकर्णी या गावातली ही घटना आहे. काल इथल्या एका दलित समाजातील युवकाचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर दलित समाजातले काही लोक आहेत ते स्मशानभूमीमध्ये त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी खड्डा खोदण्याचं काम आहे ते त्यांनी सुरू केलं होतं. मात्र काही ग्रामस्थांनी याला विरोध केला आणि दलित समाजाच्या व्यक्तीला या ठिकाणी त्याचा अंत्यसंस्कार करायचे नाहीत अशा पद्धतीची भूमिका काही ग्रामस्थांनी घेतली आणि त्यामुळे हा वाद चिघळला. आणि नंतर दलित समाजातल्या सगळ्या ग्रामस्थांनी या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या दारातच ठिय्या मारला आणि त्यानंतर ग्रामपंचायतीच्या दारातच खड्डा खोदून या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची तयारी इथल्या ग्रामस्थांनी केली. त्यामुळे इथं गावामध्ये मोठ्या प्रमाणात आहे तो वाद चिघळला होता. तणावपूर्ण परिस्थिती होती. तहसीलदार आणि पोलिसांनी या ठिकाणी तात्काळ धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आणि ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर तब्बल 8 तासानंतर या तरुणावरती आता ठीक आहे. या संदर्भात आपण प्रतिक्रिया आता जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत रिपब्लिकन नेते सचिन खरात देखील आहेत. सचिन खरात, अंत्यसंस्काराला विरोध केल्यानं हा सगळा प्रकार घडल्याचं समोर येत आहे. स्मशानात सुद्धा जातीपातीच्यामुळे भेदभाव केला जात असल्याचं दिसतंय. आपली पहिली प्रतिक्रिया. महत्वाचं आज जे प्रकरण घडलेलं आहे या प्रकरणाचा रिपब्लिकन पार्टी खरात पक्ष तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सारखं म्हणतात की हे जनतेचं सरकार आहे, परंतु हे सरकार आल्यापासून विविध जिल्ह्यामध्ये दलित समाजावर अन्य अत्याचार होताना दिसत आहेत. मध्यंतरी धुळ्यामध्ये सुद्धा असंच प्रकरण झालं होतं की स्मशानभूमीमध्ये त्यांना दलित समाजाला त्यांना अंत्यविधी करू दिला नाही. हे अत्यंत निंदनीय आहे. महाराष्ट्राचे हे रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुले आंबेडकर यांच्या विचाराचं पुरोगामी राज्य आहे, तरी सुद्धा अशा राज्यामध्ये घटना घडणं अत्यंत निंदनीय आहे. आणि हे आज जे प्रकरण घडलेलं आहे हे सुद्धा अत्यंत निंदनीय आहे. याचा निषेध आम्ही करतोय, परंतु राज्य सरकारला मागणी करतोय ज्या कोणी हे कृत्य केलेलं आहे त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करा. कारण काय यांना फक्त अॅट्रॉसिटी लावून यांना काही होत नाही. यांना समजायला तयार नाही की माणूस हा एक आहे. माणसाला 2च डोळे प्रत्येकाला, परंतु प्रत्येकाला वाटते ह्याची जात मोठी माझी जात लहान, म्हणूनच आम्ही म्हणत आहात. मी आज सुद्धा बोललेलो आहे की सामान्य नागरिक कायद्याची भाषा RSS करतं, परंतु आज सुद्धा त्यांनी महिलेला केलेलं नाही. संघचालक केले का आजपर्यंत त्यांनी केलेलं नाही. हे नुसते सामान्य नागरिक कायद्याची भाषा करतात. परंतु आज सुद्धा भारतामध्ये आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा फुले आंबेडकरांचं राज्य आपण म्हणतो आहेच, परंतु ही घटना जी घडलेली आहे ही अत्यंत निंदनीय घटना आहे. या घटनेमध्ये जो कोण आरोपी असेल, जे कोण समाजकंटक असेल त्यांना तात्काळ अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करावी. आणि जे ह्या दलित समाजाला ज्यांना अंत्यसंस्कार करू दिले नाही त्यांना मागणी करत आहे की या कुटुंबाला सुद्धा महाराष्ट्र सरकारने तात्काळ पोलीस संरक्षण द्यावं. ही सुद्धा आम्ही RP खरात पक्ष म्हणून करत आहोत. बरं सचिन खरात, यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी सरकारने नेमकं काय केलं पाहिजे असं वाटतं? एक तर सरकार हे मुळात आल्यापासून सरकार हे हेडगेवार आणि गोळवणकर विचारांचं सरकार आहे. हे स्पष्टपणे RSSचं सरकार आहे. ह्यांची विचारधारा ही जातीवादी आणि मनुवादी विचाराची आहे. आज हे काय करणार नेमकं? मी तेच म्हणलो की सामान्य नागरिकांची भाषा करतात, परंतु आज दलित समाजाला, आदिवासी समाजाला जाळू सुद्धा देत नाही. आज गावामध्ये वारस सुद्धा काढली जात नाही. मध्यंतरी राजस्थानमध्ये एका दलित मुलाने मटक्यातलं पाणी घेतलं म्हणून त्याला मारून टाकलं. काय कुठली भाषा वापरता? कुठली भाषा वापरता कुठली? अहो यांना सामान्य नागरिकांची भाषा करतात. जाती नष्ट करा ना, जाती का नाही नष्ट करत? मुद्दा कळला. दलित आदिवासींना झोपडपट्टी टाकायला लागते शहरामध्ये जाऊन, त्यांना जमीन नाही, जमिनीचं समान वाटप करा ना.
ठीक आहे, मुद्दा कळला आपला. सचिन खरात, धन्यवाद. आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे देखील आहेतच. ज्ञानेश्वर, आता तिथली परिस्थिती नेमकी काय आहे सध्याची? सध्या या भागातल्या किंवा गावातल्या ठिकाणी सध्या तणावपूर्ण अशी परिस्थिती आहे, कारण काल दिवसभर या ठिकाणी मोठा वाद आहे तो चिघळला होता. तहसीलदार आणि पोलिसांना या गावामध्ये जावं लागलं आणि त्यानंतर त्या दलित समाजातल्या लोकांशी त्यांना समजूत काढावी लागली आणि त्यानंतर स्मशानभूमीत या तरुणावरती अंत्यसंस्कार न करता इतर खासगी जागेमध्ये त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र एकूणच या इथल्या ग्रामस्थांची मागणी आहे, दलित समाजातल्या लोकांची मागणी आहे की आम्हाला सुद्धा अंत्यसंस्काराचे अधिकार आहे ते स्मशानभूमीतच मिळाले पाहिजेत आणि त्यासाठी ही मागणी आहे ते ग्रामस्थांनी लावून धरलेले. मात्र सध्या गावामध्ये तणावपूर्ण स्थिती आहे ती पाहायला मिळते. बरं ज्ञानेश्वर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची बातमी कोल्हापुरातलीच आहे. अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि या प्रकरणी पोलिसांनी पालिकेच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याऐवजी या महिलेच्या मुलावरच गुन्हा दाखल केलाय. खड्ड्याकडे दुर्लक्ष करत निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा ठपका या मुलावर ठेवण्यात आलाय. जयेश जाधव असं या मुलाचं नाव आहे. पोलिसांच्या या उफराट्या भूमिकेनं स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. खड्ड्यातनं वाट काढत गाडी कशी चालवायची असा सवाल नागरिक विचारतायत. कोरोनासह विविध कारणांमुळे 2019 पासून लांबलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला शुक्रवारपासून मुहूर्त मिळाला खरा, पण अवघ्या एका दिवसात राज्यातल्या या भरतीला ब्रेकही लागला. राज्यात पोलीस भरती अवघ्या एका दिवसानंतर पुढच्या आदेशापर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे. पोलीस भरतीबाबत लवकरच जाहिरात काढून नवी तारीख घोषित केली जाणार आहे. मुंबईकरांचं पाणी आता महागणार आहे. कोरोना काळात रिकाम्या झालेल्या तिजोरीच्या साठी म्हणून आता मुंबई महानगरपालिकेनं तूट भरून काढण्यासाठी करवाढीचा मार्ग स्वीकारलाय. त्यानुसार आता पालिकेनं सन 2022-23 साठी मुंबईकरांच्या पाणीपट्टीत 7.12% वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. पाणी पुरवठ्यासाठी विद्युत खर्चासह अन्य पायाभूत खर्च येत असतात, त्यासाठी होणारा खर्चही जास्त असल्याचं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मुंबईकरांचं पाणी त्यामुळे आता महागणार आहे. वाढलेले दर नेमके कसे असतील पाहूया. झोपडपट्टी धारकांसाठी प्रति 1000 लिटरचा जो दर आहे तो 4 रुपये 39 पैसे इतका होता, तो आता 5 रुपये 28 पैशांवर जाणार आहे. सर्वसामान्य ग्राहकांसाठी प्रति 1000 लिटर आधीचा दर 5.94, आताचा नवीन दर 6.36 रुपये. व्यावसायिक ग्राहकांसाठी प्रति 1000 लिटर आधीचा दर 44 रुपये 58 पैसे, नवीन दर 47 रुपये 65 पैसे. उद्योग आणि कारखान्यांसाठीचा प्रति 1000 लिटरचा आधीचा दर 59 रुपये 42 पैसे इतका होता, तर नवीन दर 63 रुपये 65 पैसे इतका होता असणार आहे. रेसकोर्स आणि पंचतारांकित हॉटेल साठीचा प्रति 1000 लिटर आधीचा दर हा 89 रुपये 14 पैसे इतका होता, तर आता नवीन दर 95 रुपये 49 पैसे इतका असेल. आणि यानंतरची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. कैलास पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे. आमदार कैलास पाटील गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले होते. थकीत पीक विमा शेतकऱ्यांना ताबडतोब दिला जावा या मागणीसाठी त्यांनी आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत कैलास पाटील यांचं फोनवरून संभाषण झालंय आणि त्यानंतर आता कैलास पाटील यांनी आपलं उपोषण तात्पुरतं मागे घेतल्याचं जाहीर केलंय. आमदार कैलास पाटील यांनी आता आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर कैलास पाटील यांनी आपलं उपोषण तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत देखील कैलास पाटील यांचं बोलणं झालेलं होतं, मात्र तोडगा काही निघालेला नव्हता. आता देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत फोनवरून चर्चा झाल्यानंतर आता कैलास पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची माहिती मिळते.
ज्या मागण्यांसाठी त्यांनी आपलं उपोषण सुरू केलेलं होतं त्या मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन देखील उपमुख्यमंत्र्यांकडून कैलास पाटील यांना देण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर कैलास पाटलांनी आपलं उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत मागे घेतलंय। आमदार कैलास पाटील यांचं काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीसांसोबत बोलणं झालेलं होतं आणि आता ही अपडेट या संदर्भातली समोर येते। बालाजी निरफळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। बालाजी, काय नेमकी माहिती? अजिंक्य, एकूण बघितलं तर 7व्या दिवशी उपोषण सुरू होतं। आज त्या सकाळी अंबादास दानवे यांनी आल्यानंतर त्यांनी जो आहे तो कृषी मंत्री असतील, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतील आणि सचिव असतील या सगळ्यांना इथून फोन केले। मागण्या काय आहेत त्या मागण्यावरती चर्चा झाली आणि काही ठोस आश्वासनंही यांना या फोनवरती मिळाली, या फोनद्वारे। आणि सगळे जे आहे ते कैलास पाटलांनीही उपमुख्यमंत्री यांनी संवाद साधला, उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला। हे उपोषण मागे घ्या सूचना अशाही उद्धव ठाकरे यांनी कैलास पाटील यांना दिलेल्या आहेत आणि या सगळ्या ज्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य झाल्यानंतर कैलास पाटील जे आहेत ते आपलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतले। आता जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाचे असतील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील किंवा खासदार ओमराजे निंबाळकर असतील, हे उपोषणस्थळी उपस्थित असून आता काही वेळातच हे जे आहे ते उपोषण मागे घेणार असल्याची घोषणा कैलास पाटील करणार आहेत। बर अजिंक्य, बालाजी, आणि कैलास पाटील यांनी ज्या मागण्या मांडलेल्या होत्या, ज्यासाठी त्यांनी हे उपोषण केलेलं होतं, त्या मागण्या संदर्भात नेमकं काय आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिलंय? एकूण जर बघितलं तर 530 कोटीचा जो पीक विम्याचा विषय होता त्या कोर्टाच्या आदेशाने मिळाला, त्यातले 200 कोटी तर अगोदर उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेले आहेत कोर्टाच्या आदेशाने। बाकीचे जे 300 कोटी काही राहिलेले आहेत ते पैसे विमा कंपनीचे कार्यालय जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत आणि त्याच्या विरोधात कोर्टाच्या कंपनीच्या विरोधात कोर्टात अवमान याचिका सुद्धा दाखल केली जाणार आहे। तर 2022 साली ज्या अतिवृष्टी सततचा पाऊस झाला होता त्याच्या जिल्ह्याचे काही 247 कोटीच्या जवळपास जे पैसे येणं बाकी होतं तेही या मंगळवारच्या म्हणजे येणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये त्याच्यावरती चर्चा होईल आणि त्याच्यासाठी जिल्ह्याला निधी मंजूर करण्यात येईल असे आश्वासन कैलास पाटील यांना दिलेलं आहे सरकारकडनं। या सगळ्या गोष्टीची आश्वासनं घेऊन जे आहेत ती जिल्हाधिकारी इथं पोहोचलेले आहेत, त्यांची चर्चा झाली ना त्यानंतर जे आहे ते कैलास पाटील आता आपलं उपोषण मागे घेतात। बरं बालाजी, आणि पीक विमा कंपन्यांवर कारवाई करण्याची देखील मागणी कैलास पाटलांनी केली होती, त्या संदर्भातलं नेमकं काय आश्वासन देण्यात आलंय? एकूण जर बघितलं की पीक विम्या संदर्भातली कारवाई जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुद्धा पीक विमा कंपनी जी आहे ती प्रशासनाला सुद्धा जुमानत नाही आणि पैसे शेतकऱ्यांना जे आहे ते हक्काचे पैसे देत नाहीये, त्यामुळे हे कुठेतरी आंदोलन पेटलं होतं, त्या कंपनीवर कारवाई करायची हे झालंय। या सगळ्या बाबतीत त्यांची चर्चा जी आहे ती उपमुख्यमंत्री यांच्यासोबतही झाली, कृषी मंत्र्यांसोबतही झालेली आहे आणि या चर्चेतून कंपनीबाबत निश्चित धोरण काहीतरी ठरवण्याचा जो निर्णय जो आहे, आश्वासन जे आहे ते त्यांना देण्यात आलेलं आहे। त्यानुसार जे आहे ते कैलास पाटील अजिंक्य आज उपोषण मागे घेणार आहेत। बर बालाजी, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वेच्या मार्गावर आज माटुंगा ते मुलुंड दोन्ही जलद मार्गांवर तसंच हार्बर लाईनवर कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या मेगा ब्लॉकमधनं पश्चिम रेल्वे मार्गावरच्या प्रवाशांना मात्र दिलासा मिळाला आहे। दुरुस्तीच्या कामांसाठी आज हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे, त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक रेल्वेचं पाहणं महत्त्वाचं ठरेल। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दोन्ही जलद मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 पर्यंत ब्लॉक असेल, त्यामुळे या दोन्ही मार्गांवरील जलद लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील। हार्बरवर सुद्धा कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गांवर सकाळी 11:10 ते संध्याकाळी 4:10 पर्यंत होणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। यावेळेला सीएसएमटी ते कुर्ला, वाशी ते पनवेल दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवल्या जातील। मेगा ब्लॉकचा हा आजचा दिवस। मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे। हार्बर रेल्वेवर कुर्ला आणि वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:10 ते संध्याकाळी 4:10 पर्यंत मेगा ब्लॉक असेल, तर मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 पर्यंत मेगा ब्लॉक असेल।
पूर्व द्रुतगती महामार्गावरच्या कोपरी पुलावर गर्डर बसवण्याचं काम काल रात्री 11च्या सुमारास सुरू करण्यात आलं. ते आज सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होतं. यावेळेला ठाण्यातून मुंबईच्या दिशेनं कोपरी पुलावरनं जाणारी वाहतूक बंद करण्यात आलेली होती. आज रात्री सुद्धा 11 ते उद्या सकाळी म्हणजे सोमवारी सकाळी 6 पर्यंत वाहतूक बंद असेल. पर्यायी मार्गांनी वाहतूक वळवण्यात आलेली आहे. या कोपरी पुलाच्या निर्माणाचं काम MMRDA आणि रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. यातील पहिल्या टप्प्यातलं काम पूर्ण झालंय. मुख्य पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम प्रशासनाकडून सध्या सुरू आहे. राजस्थानच्या राजसमंद इथं जगातील सर्वात उंच भगवान शंकराच्या मूर्तीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. 369 फूट उंच अशी ही शंकराची मूर्ती असून तब्बल 20 किलोमीटर अंतरावरून सुद्धा ही मूर्ती दिसेल. हा लोकार्पणाचा महोत्सव 29 ऑक्टोबरपासून 6 नोव्हेंबरपर्यंत सुरू असेल. या दरम्यान अनेक धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील. उत्तर प्रदेशच्या कैराना शामली इथं राहणारा प्रसिद्ध अजीम मंसूरी अखेर बोहल्यावर चढणार आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर त्याचं लग्न ठरलंय. अवघे 2.5 फूट उंची असलेल्या अजीमचं 7 नोव्हेंबरला लग्न होणार आहे. तारीख जवळ आल्यानं अजीम आता लग्न सोहळ्याच्या जोरदार तयारीला लागलाय. लग्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील हजेरी लावावी अशी मंसूरीची इच्छा आहे. उंची कमी असल्यानं अजीमचं लग्न होत नव्हतं. आपलं लग्न जुळावं म्हणून त्यानं अनेक नेत्यांच्या भेटी देखील घेतलेल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी लग्न होत नसल्याची व्यथा मीडियासमोर त्यानं मांडलेली होती. त्यानंतर त्याची ही बातमी बघितल्यानंतर हापूड इथून त्याच्यासाठी स्थळ सांगून आलाय. क्रिकेट संदर्भातली बातमी बघूया. T20 वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पर्थ स्टेडियमवर आज सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा विराट कोहलीवर असतील. भारतानं आपल्या पहिल्या दोन्ही मॅचेस जिंकल्या आहेत. बी ग्रुपमध्ये पॉइंट्स टेबलमध्ये भारत अव्वल क्रमांकावर आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा एक सामना पावसात वाया गेलाय. दुसऱ्या सामन्यात त्यांनी दमदार विजय मिळवलाय. त्यामुळे पर्थवर विजय मिळवून सेमीफायनलमधला आपला दावा सिद्ध करण्याकरता या दोन्ही टीम्स मैदानात उतरणार इतकं निश्चित. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आतापर्यंत 23 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेलेले आहेत, ज्यापैकी भारतानं 13 जिंकले तर दक्षिण आफ्रिकेनं 9 सामन्यात बाजी मारली आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता राज्यातल्या प्रमुख शहरातल्या तापमानावर एक नजर टाकूया.